हॅलो गाईस, पूनम ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहे गावाकडे कशासाठी ते तुम्हाला पुढे कळेल, पण त्याआधी व्लॉग कंटिन्यू बघा, कारण मी आधी गावाकडचा व्लॉग कधी तुमच्यासोबत शेअर नाही केला आहे. तर चला, मी गावाकडे जाण्यासाठी पटकन रेडी होते, तर आपण भेटूया रेडी झाल्यावर. तर मी इथे आता रेडी झाले आहे. सिंपल अशी साडी वेअर केली आहे, कारण गावाकडं जायचं आहे, त्यामुळे सिंपलच साडी वेअर केली आहे. आणि इथे बघा आमच्या चिमुकलीची आंघोळ झालेली आहे. आता तिला मी इथे गोड गोड रेडी करणार आहे. तर चला, आपण निघालोय गावाकडे. तर तुम्हाला देखील आज आमचं गाव दाखवते. तर चला, व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघा. व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सकाळी इथे कामाच्या गडबडीत आम्ही नाश्ताच केला नव्हता, त्यामुळे अंशूला भूक लागली होती. तर त्यामुळे आम्ही इथे एका नाश्ता कॉर्नरवर थांबलो. तिथे आम्ही इडली सांबर घेतली. तेथून आम्ही नाश्ता केला आणि निघालो पुढे जाण्यासाठी. तर चला, आपला प्रवास पुन्हा सुरू करूया. इथे आम्ही मस्त सॉन्ग ऐकत प्रवास करत होतो. आणि हे बघा, आमच्या माऊचं काय चालू आहे. गाडीत तिला ज्या वस्तू सापडतात त्या वस्तूसोबत ती खेळत बसते. ते चला, आपण आपला आता पुढचा प्रवास करूया. आणि हे मंदिर आहे महारुद्र मारुतीचे, आणि हे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. इथे आम्हाला दर्शनासाठी थांबायचं होतं, पण पुन्हा रिटर्न घरी जायचं होतं, त्यामुळे खूप लेट होत होतं. पण नेक्स्ट टाइम हे मंदिर देखील तुम्हाला मी रिॲक्शन बघा. नाना जाय ना इकडे, तर इथे माझ्या सासूबाई बनवताय चटणी, कारण त्यांना उद्या जायचं आहे देवदर्शनासाठी, त्यामुळेच आम्ही इथे त्यांना भेटायला आलो होतो. आणि इथे माझे सासरे फवारणी करत आहे. ती कशावर मी तुम्हाला पुढे दाखवते. आणि हे बघा, माऊची किती पळापळ चालली आहे. तिला गावाकडे गेले की खूप फ्रेश आणि मोकळं वाटतं खेळण्यासाठी, कारण गावाकडे खूप छान खेळण्यासाठी मोकळी जागा असते. इथे माऊचं नानासोबत खेळायचं काम चालू आहे, आणि ती असं दाखवतच नाही की ती त्यांच्यापासून लांब राहते. ती त्यांच्यात लगेच मिसळून जाते, आणि हे बघून मला खूप छान वाटतं. तर चला, हे बघा, मी एडिटिंग करते ते बघून देखील ती. आणि ही आहे आमच्या गावाकडच्या घराची मागची साईड, आणि इथे आहे पाण्याचा मोठा हौद. आणि इथे आम्ही गावाकडे असल्यावर कपडे धुतो. तिकडे पलीकडे आहे आमच्या चुलत जावेचे, त्यांच्या गाई वगैरे. इथे निमोनी आहे, म्हणजे निंबाचं झाड, आणि इथे पेरूचं देखील झाड आहे. पेरूचे इथे 2 झाडं आहे.
आणि या फुलाला आमच्या इकडे कर्दळीचं फूल म्हणतात. तुमच्याकडे या फुलाला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आणि हे फूल तुमच्याकडे येते का हे देखील मला सांगा. आणि इकडे आहे आळूचे पाने आणि त्यानंतर हे बघा ते झेंडूचे फुले देखील किती छान झाले आहे. कारण माझ्या सासूबाईला फुलाचे त्याचे खूप आवड आहे. आणि इथे लावलेले आहे वांगे आणि याच्यावरच माझे सासरे फवारणी करत होते. आणि इथे बघू शकता तुम्ही गहू देखील खूप छान झाला आहे. त्यानंतर म्हटलं चला आपल्याला थोडंसं भाजी माळव देखील आपण घेऊन येऊया. कारण गावाकडे इथे सगळ्या गोष्टी माझ्या सासू सासऱ्यांनी लावलेल्या आहे. तर म्हटलं चला आपण थोड्या थोड्या आपल्या भाजीसाठी घेऊन येऊया. तर इथे त्यांनी बीट देखील लावले आहे आणि आता हे बीट खूप छान झाले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे कोथिंबीर देखील आहे. यातली काही कोथिंबीर काढून बाजारामध्ये विकलेली आहे. तर ही छोटी छोटी जी बाकी आहे ती कोथिंबीर आहे. आणि तुम्ही बघू शकता साईडनी चुक्याची वगैरे भाजी देखील त्यांनी टाकली आहे. तर चला आता आपण थोडीशी कोथिंबीर वगैरे घेऊन जाऊया. तर त्यासाठी मी इथे थोडीशी कोथिंबीर ते घेत आहे. आणि हो तुम्हाला मी दाखवायचं विसरलेच, इथे पुढे करडीची देखील भाजी त्यांनी टाकलेली आहे. तर म्हणजे अशी कोणतीच भाजी नाही की ती आमच्या गावाकडे त्यांनी टाकलेली नाही आहे. तर चला तर मी आता थोडीशी भाजी माळव गोळा करते. किती भाजी माळव गोळा केले आहे. लिंब, कोथिंबीर, आळूचे पानं आणि कढीपत्ता, पालक भाजी असे सगळ्या गोष्टी मी जमा करून आणल्या होत्या. आणि हे बघा इथे माझ्या सासऱ्यांचं असं काहीतरी काम चालू होतं. ते तर कधीच म्हणजे असं शांत बसत नाही. कारण गावाकडच्या लोकांना सवय असते कंटिन्यू काही काही काम करायची. आणि हे बघा व्हिडिओ काढते म्हटल्यावर अजूनच जास्त कर बाय कर इकडे बाय इकडे बाय इकडे बाय कर बाय कर निघालो. बघा कसं बाय बाय करती. आणि आम्ही परत निघालो घरी जाण्यासाठी. आणि इथे अंशू येण्यासाठी रडत होता. पण काय त्याची स्कूल असल्यामुळे आणि त्यांनाही देवाला जायचं आहे त्यामुळे आम्ही त्याला काही तिथे ठेवलं नाही आणि त्याला घरी घेऊन आलो. आम्हाला येता येता खूपच अंधार पडला होता आणि यांना ड्युटी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच पार्सल आणलं होतं. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि असा होता आजचा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की फॉलो करा.